नमस्कार फ्रेंड्स. आज शेवग्याची शेंगाची भाजी करायची आहे. ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने करायची आहे. तर ह्यासाठी मी घेतलेले आहेत शेवग्याच्या शेंगा. त्या भाजून त्यातलं आतलं गर काढून घेतले, 2 टमाटे घेतले, 2 कांदे घेतले आणि लसूण अद्रक ठेचून घेतले. आता मी फोडणीली आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसूण घातलं आहे ते जास्त चॉकलेटी नाही करायचं आहे. आणि कांदे घातलेत. ह्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घालणार आहे. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परततो आणि कांद्याला एकदम करपवायचं नाही आहे, चॉकलेटी नाही करायचं आहे आपल्याला. थोडंसं ट्रान्सलरंट झालं पिंक कलरचं की टमाटर घातलं, त्यात हळद, किचन किंग मसाला आणि तिखट घातलेलं आहे. ते चांगलं परतून घ्यायचं, झाकून ठेवायचं त्याला. त्यानंतर त्यात दही घातले. दही घातल्यानंतर परत थोडंसं झाकून ठेवलं मी. त्याच्यामध्ये झाकायचं दाखवायचं राहून गेलं. त्यामध्ये कोथिंबीर घातली आणि गर काढलेले शेंगा घातल्या आणि परत झाकून ठेवलं. थोडं पाणी टाकलं त्याच्यामध्ये. एक 10 ते 15 मिनटात भाजी अत्यंत रुचकर होते. मी माझ्या मुलाला आधी त्याला खाऊ घातली. त्याला खूप आवडली ही भाजी. आणि फ्रेंड्स, ही भाजी आवडली असेल तर नक्की करून पहा. लाईक, शेअर. तुम्ही मला इन्स्टा आणि फेसबुकवरती पण फॉलो करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर फ्रेंड्स, अशाच अनेक माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मस्त राहा, खुशाल राहा. थँक्यू.